तुम्ही आज आपण बघणार आहोत चौथीचा नंबर ऑफ वर्क हा लेसन आज आपण बघत आहोत। बघा बरं आता काय दिलेलं आहे नंबर ऑफ वर्कमध्ये 3 डिजिट नंबर बनवायचे आहे। आपल्याला काय बनवायचे आहे 3 डिजिट नंबर बनवायचे आहे। मग आपण त्याच्यामध्ये 3 डिजिट नंबर मग त्याच्यामध्ये काय हेडलाईन आपल्याला यूजिंग एनी वन ऑफ दिस नंबर कार्ड्स मेक 10 3 डिजिट नंबर अँड रीड देम दॅट यू कॅन नॉट हॅव 0 इन द 100 प्लेस। त्यांनी काय सांगितलं आपल्याला हा यूजिंग दिस नंबर कार्ड मेक 10 3 डिजिट नंबर बनवा। 3 डिजिट नंबर बनवा पण किती बनवा 10 बनवा। मग आता 3 डिजिट नंबर आणि त्यांनी आपल्याला 0 प्लस हा 100ला घ्यायचा नाही। मग आपण कसं बनवणार 102 म्हणजे काय झालं इथं 102 झालं। जर आपण इथे 0 1 2 जर घेतलं तर हा काय असणार आहे चुकीचं असणार आहे। त्याच्यामुळे 3 डिजिट नंबर कसे बनवायचे 102। मग आता पहिला नंबर बघा 100 टेन्स युनिट मग 105 फर्स्ट सेकंडवाला 368 490 732 पण हाच परत नंबर आलाय का मध्ये बघा 105 दिसतोय का तुम्हाला परत कुठे नाही दिसत तो नंबर परत लिहायचा नाही। मग 732 264 931 540 321 890 607 अशा प्रकारे आपला 3 डिजिट नंबर बनवायचे आहे। अशा प्रकारे आपण 3 डिजिट नंबर बनवलेले आहेत पण आपण 0 हा 100च्या प्लेसला घ्यायचा नाही। आता आपण बघत आहोत सेकंड प्रश्न काय आहे राईट द फॉलोइंग नंबर इन वर्डमध्ये म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे तो वर्ड्समध्ये लिहायचा आहे। मग आता आपण घेत आहोत दुसरा क्वेश्चन। काय आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। आता आपल्याला नंबर लिहायचा आहे वर्ड्समध्ये। मग आता पहिला प्रश्न काय आहे 325 म्हणजेच 325। मग आता आपल्याला 325 लिहायचं आहे। काय प्रश्न त्यांनी काय सांगितलं तुम्ही इथे वर्ड्समध्ये लिहा। मग आपण कसा लिहिला 325 म्हणजेच आपला हा काय झाला वर्ड्समध्ये झाला। आता आपण दुसरा लिहित आहोत 549। मग आता हा कसा लिहायचा 540 549। आता आपण बघत आहोत तिसरा 667 667 हे झालं आपला वर्ड्समध्ये। आता आपण घेत आहोत फोर्थ क्वेश्चन। आता चौथा प्रश्न काय 782 मग 782 782। पाचवा आहे 890 मग इथे कसं लिहायचं आपण 890।
90. 890. हा झाला आपला 5वा. आता आपण बघत आहोत 6वा प्रश्न. 401. 401. आपला झाला दुसरा पण प्रश्न. आता आपण बघत आहोत तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय आहे आता? राईट द फॉलोइंग नंबर इन द पिक्चर. म्हणजे आता बघा आपल्याला कशात लिहायचं, इथं अंकात लिहायचं आहेत. त्यातला आता आपला पहिला प्रश्न आहे 102. काय आहे? 102. मग आता इथे कसं येईल? 102. मग काय आलं इथं? 102. कसं आलं? 102 म्हणजेच 102. 102. 303. 320. काय आहे? 320 असं येईल. तिसरा आहे 500. 160 and 567. 567. आता आपण बघत आहोत चौथा प्रश्न. 445. आता आपण बघत आहोत 5वा. 999. 999. बघा कसं आला इकडे अंकामध्ये 999. आता आपण बघत आहोत 6वा प्रश्न. आता आपण बघत आहोत 6वा. 756. 756. मी इथे कसं येईल? 756. अशा प्रकारे आपलं हे अंकामध्ये आलं. आता आपण बघत आहोत चौथा प्रश्न. राईट द नेक्स्ट 3 नंबर. नेक्स्ट 3 नंबर. आता 399. काय आहे? 399. 399च्या पुढे आपल्याला त्यांनी काय 3 नंबर लिहायला लावलेले. मग आता आपण 3 कॉलम करणार आणि 3 कॉलमच्या पुढे आपण 3 नंबर लिहिणार. मग 399च्या पुढे काय येतं? 400. याच्या पुढे 401 आणि याच्या पुढे 402. 400, 401, 402. आता आपण बघत आहोत दुसरा 200 म्हणजे 200. 201, 202, 203. आता आपण बघत आहोत तिसरा प्रश्न. 200.
200, मग 201, 202 आणि 203. आता इथं काय आहे आपलं 597 म्हणजेच 597. आता 597च्या पुढे काय करणार, परत 3 डिजिट नंबर लिहिणार आहोत. $598, $599, $600. 597च्या पुढे 3 डिजिट नंबर आले, 598, 599 आणि 600. अशा प्रकारे आपण 3 डिजिट नंबर लिहिले. आता आपण जो 5वा प्रश्न बघतोय तो बघा कसा आहे. क्वेश्चन 5. राईट द 3 प्रोविजन्स नंबर्स. राईट द प्रोविजन नंबर्स. आता आपण इकडे काय केलं, इकडे नेक्स्ट नंबर लिहिले. आता इकडे काय कसं करणार आहोत बघा. इकडे 1 2 3 600. आता याच्या मागे संख्या लिहायची आपल्याला. कशाच्या, 600च्या मागच्या संख्या. 599, 598, 597 ह्या झाल्या याचे नंबर्स. आता दुसरा आहे 369. मग 368, 367, 366. तिसरा आहे 299. मग 298, 297, 296. बघा मुलांना, आपण कसा 4था आणि 5वा प्रश्न बघितला आहे. 4थ्या प्रश्नामध्ये कसं दिलं तर 399. मग आपण त्याच्या पुढे काय दिलं 400, 401, 402. आता आपल्याला हे माहिती आहे की ह्या पुढच्या संख्या लिहायच्या आहे, बरोबर की नाही. ह्या इझिली आहेत कारण ते प्रत्येकाला माहिती का 399च्या पुढे 400 येणार आहे. पण इकडे कसं आलं 5व्या प्रश्नामध्ये 600 आलं. मग 600मध्ये कसं आता 599. मग तुम्हाला असं वाटेल की आता काय येईल, मग कोणी चुकीचं पण लिहू शकतं. तर न चुकीचं लिहिता इथे कोणी 499 पण लिहिशाल. पण तसं न करता 600च्या नंतरची संख्या ही 599 येत असते. जर कधी एक्झाम्पल आपल्याला 400 अशी मध्ये संख्या दिली आणि 400ची ह्या साईडची पण आणि 400ची ह्या साईडची पण संख्या लिहायला लावली, तर त्यावेळेस आपण कसं लिहायचं. मग इकडे आता हा 400 आहे. 400च्या पहिले काय संख्या येईल आणि नंतरची काय संख्या येईल. 400च्या पहिले कोणती संख्या येते, 400च्या नंतरची कशी संख्या येते. तर मग आपण पहिले 400च्या पहिलीवाली संख्या लिहू. मग पहिली काय संख्या येते 399 आणि नंतरची काय संख्या येईल 401. बघा अशा प्रकारे आपल्याला कन्फ्यूज व्हायची काहीच गरज. बघा आता आपण हा 4था आणि 5वा प्रश्न बघितला. इथे जसं काय आपल्याला 399च्या आपण आता 4था क्वेश्चन बघितलाच होता पहिल्यांदी. आता परत मी तुम्हाला सांगते की जो 4th क्वेश्चन आहे आपला राईट द नेक्स्ट 3 डिजिट नंबर. आता नेक्स्ट 3 डिजिट नंबर लिहायचे आहेत. मग 399च्या पुढचे काय नेक्स्ट म्हणजे पुढची संख्या येत असते. मग पुढची संख्या काय आली आपली 400. मग 400च्या पुढे 401, 402. पण हे आपल्याला समजतं आहे जसं आपण 1 2 3 4 बोलतो. मग आपल्याला माहीत होतं 1 नंतर 2 येतो, 2 नंतर 3 येतो. पण तसं 5व्या प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला राईट द 3 डिजिट नंबर. पण म्हणजे याच्या मागच्या संख्या लिहायच्या आहेत. आता 600ची म्हणजे 600च्या नंतरची संख्या पहिली संख्या काय आहे 600च्या पहिली संख्या काय आहे. मग आता इथे 600 आहे. मग आपण काय होतं ते कन्फ्यूज होऊन जातो. मग 600च्या पहिली संख्या काय येणार. तर मग त्यावेळेस आपल्याला ते आपला 1 2 3 4ची काउंटिंग ही आठवणीत पाहिजे. आठवणीत नसली तरी कशी की आपण पहिल्यापासनं 200पासनं किंवा 300 ह्या संख्या आपल्याला माहिती असतात. मग त्यानुसार आपण 600 मग 600मध्ये काय आधी काय येईल 599 येईल. मग 599 मग एक संख्या कमी झाली. मग 600मध्ये एक संख्या कमी झाली
मग काय आलं आपलं 599 आलं. परत इथे एक संख्या कमी करायची म्हणजे 598 येतं. परत इथे एक कमी करायची म्हणजे 597 येतं. अशा प्रकारची हे नंतरच्या संख्या आधीच्या संख्या येत असतात. आता मी जसं की तुम्हाला कन्फ्यूज न होतं तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आपण तसं तिसरीमध्ये ते शिकलेलोच आहोत, पण आता मी तुम्हाला परत एक आठवणीत करून देते एक्झाम्पल. आता समजा इथे 400 दिलेलं आहे, तर 400च्या पहिलेवाली संख्या आणि नंतरची संख्या लिहायची. मग आता 400च्या पहिली संख्या काय येईल? इथे तुम्हाला थोडं अवघडच जातं, पण 400च्या पहिली संख्या नंतरची संख्या तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला हे माहीत राहील की 400 आल्यानंतर 401च येतो. पण 400च्या आधीची काय संख्या येते ह्यावेळेस थोडीसा असं अवघडल्यासारखं वाटतं. मग ते अवघडल्यासारखं न वाटतं आपण काय करायचं, इथे आपल्याला 400 दिलेलं आहे मुलांना. मग आपण काय करणार आहोत इथं, मग आपण याच्यामधनं एक संख्या मायनस करायची म्हणजे ती अगोदर येते. मग इथे येतं आपलं 399. मग 399 इथे आली 400, मग 400च्या पुढे काय येते 401. अशा प्रकारे आपण नंतरची पण संख्या बघितली, आधीची पण संख्या बघितली आणि मध्ये आलेली पण संख्या बघितली. अशा प्रकारे आपण 4th स्टँडर्डचा पहिला नंबर ऑफ वर्कमधला हा जो पहिला क्वेश्चन आहे तो बघितला आहे. आता आपण बघत आहोत